नमस्कार, मी अमृता. श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. श्रीमंत व्हामधनं नेहमी आपण बोलतो ते आपल्या आर्थिक अडचणींविषयी, आर्थिक कन्फ्युजन्स विषयी. आणि आजचा आपला विषय आहे टॅक्स प्लॅनिंग. जानेवारी महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि आता बहुतेकांच्या ऑफिसमधनं सांगण्यात आलेलं असेल की तुम्ही या वर्षात केलेल्या गुंतवणुकीचे आम्हाला प्रूफ द्या, रिसीट्स द्या. आणि शेवटच्या क्षणी गुंतवणूक करण्याची सगळी गडबड गोंधळ सुरू झाली असेल. याच विषयी आपण बोलणार आहोत. कसं काय केलं पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्याला माहिती द्यायला आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वरदराज बापट. नमस्कार. IBN लोकमतमध्ये आणि श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. जसं आपण बोललो की सगळ्यांची एक शेवटच्या क्षणी जी धावपळ होते ही धावपळ सुरू झाली असेल. टॅक्स प्लॅनिंग असं आपण केलं पाहिजे होतं, अजून 2 महिन्यात करायला हवं, असं सगळं लक्षात आले असेल. टॅक्स प्लॅनिंग मध्ये नेमकं काय काय येतं? असं म्हणतात की एक संस्कृत सुभाषित आहे की 2च गोष्टी आयुष्यात टाळता येत नाहीत, मृत्यू आणि कर. इतका हा कर न टाळण्यासारखा आहे, पण टॅक्स प्लॅनिंगने तो आपण थोडासा सुसह्य करू शकतो. उदाहरणार्थ भारतातली एक महत्वाची टॅक्स प्लॅनिंगची तरतूद आहे. त्याच्यामध्ये जर आपण 1 लाखापर्यंतची गुंतवणूक केली, मग ती लाईफ इन्शुरन्समध्ये असेल, म्युच्युअल फंड मार्फत असेल, तर आपल्या उत्पन्नातून आपले 1 लाख रुपये कमी होऊ शकतात. याच्याशिवाय जर गृह कर्ज घेतलं तर गृह कर्जातल्या व्याजाद्वारे आपण काही प्रमाणात टॅक्स प्लॅनिंग करू शकतो. पण जनरली आपण असं बघतो की कोणताही फॉर्म भरायचा असतो तेव्हाही अगदी शेवटच्या क्षणाला धावपळ केली जाते. टॅक्स प्लॅनिंग हे शेवटच्याच काही महिन्यांमध्ये करायला हवं, आयडियली ही पूर्ण वर्षभर करता येण्याजोगी प्रोसेस आहे? नक्कीच ती वर्षभरात करण्याची प्रोसेस आहे. कारण कर कायदा असं सांगतो की एप्रिलमध्ये आर्थिक वर्ष सुरू झालं की 31 मार्च पर्यंत आपण कधीही गुंतवणूक करू शकता. आता ज्यांना म्युच्युअल फंडात किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करायची आहे, मला वाटतं की परताव्याच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर एप्रिल ते मार्च पूर्ण वर्ष जर आपण SIPच्या रूपाने किंवा नियमितपणे जर गुंतवणूक केली तर आपल्याला परतावाही चांगला मिळेल आणि मग शेवटच्या क्षणीची धावपळ पण टळेल. बरोबर. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे पुण्याहून अजून एक गेस्ट आहेत, अजून एक तज्ज्ञ आहेत. मिलिंद ग्रामोपाध्याय आपल्यासोबत आहेत. तेही एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सर, श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. जसं आपण आता बोलत होतो की टॅक्स प्लॅनिंगसाठी शेवटच्या क्षणासाठी जी एक धावपळ सुरू झालेली आहे, आता शेवटच्या क्षणी जे सगळे असे धावपळ करतायत या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सुरुवातीला? सर, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, येतोय. आपण जसं म्हणत होतो की शेवटच्या क्षणाची एक धावपळ सुरू झालेली आहे. प्रत्येकाला आता आपले इन्व्हेस्टमेंटचे प्रूफ द्यायचे आहेत. ही प्रोसेस वर्षभर सुरू राहिली पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का? हो, खरं म्हणजे वर्षभर सुरू राहिली पाहिजे. कारण ज्या वेळेला वर्ष सुरू होतं एप्रिलला, त्यावेळेला त्या नोकर जर असेल, तो कुठे नोकरी करत असेल, तर त्यांना माहिती असतं की आपला मागच्या वर्षी पगार किती होता आणि यावर्षी पगार किती असणार आहे, इन्क्रिमेंट वगैरे धरून. तर त्याप्रमाणे त्यांनी आधीच प्लॅनिंग केलं इन्व्हेस्टमेंटचं वगैरे, तर खूप सोपं होणार आहे त्याच्यासाठी. नाहीतर शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी टॅक्स जातो आणि जो काही पगार मिळतो तो खूप कमी मिळतो. बरोबर आहे. सर, आपण जसं बघितलं की मिलिंद सर म्हणत होते की ही वर्षभर करता येण्यासारखी प्रोसेस आहे, तुम्ही म्हणत होता. पण या सगळ्याची आयडियली एक सामान्य माणूस म्हणून मला कायदा कळत नाही, मी कुठून सुरुवात करायला पाहिजे? आता मी जसं म्हटलं, एक महत्वाची जी इन्व्हेस्टमेंट व्हेइकल आहे ती म्हणजे 1 लाखापर्यंतची गुंतवणूक, ज्याची आपल्याला 100% वजावट मिळते. त्यामुळे वर्षभरातल्या आपल्या उत्पन्नाचा जो काही अंदाज आपण काढला, आणि केवळ नोकरदार नाही, हे तितकंच खरं आहे बिझनेसमन असू दे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे उत्पन्न घेत असू दे, आपण किती गुंतवणूक करू शकतो. जर आपल्याला 1 लाख रुपये गुंतवणूक करणं शक्य आहे असं आपल्या लक्षात आलं, तर मला वाटतं अगदी पहिल्या महिन्यापासून आपण 8,000पासून जर सुरुवात केली महिन्याला गुंतवायला, तर आपल्याला ते 1 लाख गुंतवणं फार कठीण जाणार नाही. बरोबर. आपल्यासोबत आपले पहिले कॉलर आहेत. आपल्यासोबत कैलास बर्वे आहेत, ठाण्याहून बोलतात ते आपल्याशी. नमस्कार कैलास. नमस्कार मॅडम. विचारा. अच्छा, माझा प्रश्न असा आहे की जे आता हल्ली फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्कम टॅक्स रिबेट भेटतंय, ओके, त्याचं लिमिट काय आहे? दुसरा, जो म्युच्युअल फंड मध्ये आपण कितीपर्यंत पैसे टाकू शकतो म्हणजे टॅक्स सेव्हिंग करण्यात?
बरोबर. आपण या प्रश्नाच्या उत्तरासाठी जाऊयात पुण्याला, मिलिंद सरांकडे जाऊयात. सर, तुम्ही काय सांगाल यांना? बर्वेंचा प्रश्न योग्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक फिक्स डिपॉझिटचा मुद्दा उपस्थित केला. तर फिक्स डिपॉझिट जे आहे ते 5 वर्षाच्या मुदतीसाठी असतं. ते मध्ये मोडता येत नाही आणि त्याच्यात इंटरनल काही कॅप नाही आहे किंवा म्युच्युअल फंडासमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी इंटरनल कॅप नाही आहे. हे पूर्णपणे ATC सेक्शन खाली जे काही 1 लाख रुपयाचं लिमिट आहे त्या लिमिटपर्यंत त्यांना गुंतवणूक करता येते. तर फिक्स डिपॉझिट जरी 1 लाखाचं घेतलं तरी पुरतं किंवा त्याप्रमाणे त्यांना कमी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येईल त्याच्यामध्ये. ज्याप्रमाणे त्यांचा PF आहे किंवा PPF मध्ये त्यांनी गुंतवणूक केली असेल किंवा LIC असेल, ह्याची सगळी वजावट करून जो काही बॅलन्स राहील तो त्यांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवता येतो. बरोबर आहे. सर, त्यांचा दुसरा एक प्रश्न होता म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये, त्याचं उत्तर काय सांगाल आपण? नाही, मला वाटतं त्याचं आत्ता जे उत्तर दिलं तेच आहे की त्याची वेगळी काही कॅप नाहीये. म्हणजे एकूण 1 लाख रुपये हे जास्तीत जास्त आपण गुंतवू शकतो. त्याच्यात कसं मिक्स करायचं ते प्रत्येकाने स्वतःचं ठरवायचं. एकूण 1 लाख रुपयांपर्यंतचे आहेत, आपल्याला टॅक्समधनं डिडक्शन मिळू शकतं. कोणते कोणते पर्याय आहेत की ज्याच्यामध्ये गुंतवणूक करून आपण ह्या डिडक्शनचा फायदा घेऊ शकतो? आत्ता ज्या 2-3 गोष्टींची आपण चर्चा केली, एक त्याच्यामध्ये बँक डिपॉझिट आहे, अर्थात नॉर्मल डिपॉझिट नव्हे, विशेष योजनेअंतर्गत केलेलं 5 वर्षासाठीचं डिपॉझिट. त्याच्या व्यतिरिक्त प्रॉव्हिडंट फंड PF जो सर्वसाधारणपणे आपोआप कापला जातो. PPF असतो, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. कोणत्याही कंपनीबरोबर केलेला लाईफ इन्शुरन्स. म्युच्युअल फंडाची ELSS म्हणून योजना असते, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, त्याचीही गुंतवणूक चालू शकते. आणि ज्यांना गुंतवणूक करायला थोडं जड जात असेल त्यांना चालणारी गोष्ट म्हणजे आपण आपल्या पाल्यांसाठी जर काही फी भरत असाल, क्लासेसची फी नव्हे पण जर कॉलेजची काही फी भरली जात असेल तर त्याची देखील वजावट आपल्याला मिळू शकते या 1 लाखामध्ये. आपल्यासोबत पुढचे एक गुंतवणूकदार आहेत, राजन व्यवहारे आहेत आपल्यासोबत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. धन्यवाद मला तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मला नमस्कार. मला त्यांना प्रश्न विचार, आता त्या होम लोन बद्दल त्यांनी जे सांगितलं होतं की आपल्याला होम लोन आपण जेव्हा घेतो आपल्याला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट ह्या दोन्हीवर आपल्याला त्यातनं टॅक्स मधनं आपल्याला बेनिफिट मिळतो. पण हे जे काही लोन घेतलेलं आहे मी कुठल्या बँकेकडनंच घ्यायला हवं की माझ्या जवळपासच्या नातेवाईकांकडनं जरी घेतलं तर त्यावर मला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो? धन्यवाद. बरोबर. सर, काय सांगाल तुम्ही यांना? नाही, हो, लोन जे असतं गृह कर्ज, त्या बाबतीत असा नियम आहे की कुठल्या तरी बँक किंवा इन्स्टिट्यूशन, म्हणजे बँक म्हणा किंवा HDFC सारखी एखादी घरासाठी कर्ज देणारी संस्था, पण खाजगी कोणाकडनं कर्ज घेतलं तर त्याला लाभ मिळू शकत नाही. या कर्जावरती आता आपण विषयावरती आलेलोच आहोत, तर काही मर्यादा आहे का की कितीपर्यंत टॅक्स डिडक्शन मिळेल का एकूणच आपल्या तुमच्या होम लोनवरती हा बेनिफिट मिळू शकतो? सुरुवातीला जसं मी सांगितलं की व्याज जे आहे कर्जावर दिलेलं त्याला एक वेगळी मर्यादा आहे, ती या 1 लाखामध्ये नाहीये. पण एकूण 1.5 लाखापर्यंतचं व्याज एका वर्षात भरलेलं आपल्याला विशेष डिडक्शन मिळतं. आणि या 1 लाखामध्येच आपण जे गृह कर्जाची परतफेड करू त्याच्यासाठी डिडक्शन मिळतं. आपण जाऊयात पुण्याला, आपल्यासोबत मिलिंद सर आहेत. सर, आपण बघत होतो वेगवेगळे पर्याय ज्याच्याद्वारे आपल्याला गुंतवणूक करता येईल आणि आपला टॅक्स वाचवता येईल. शेवटच्या क्षणाला ज्यावेळी गुंतवणूक होते त्यावेळी अगदी घाईघाईत ही गुंतवणूक केली जाते. अशी गुंतवणूक करताना साधारणपणे कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? घाईघाईची जी गुंतवणूक केली जाते त्यावेळेला फार महत्वाची गोष्ट म्हणजे PPF मध्ये लगेच पैसे गुंतवता येतात. तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवता येतात. पण अशा वेळी मी एक असं सल्ला देईन की ह्याची तयारी जर सुरुवातीपासून केली, आता काही लोक जण काय करतात की एक रिकरिंग डिपॉझिट ओपन करतात की जेणेकरून त्याची मॅच्युरिटी कधीतरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये यावी आणि ते जे रक्कम मिळालेली असते ती लगेच गुंतवता येते. तर हे काही पर्याय आहेत की PPF म्हणा, म्युच्युअल फंड किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, ह्याच्यामध्ये लगेच गुंतवणूक करता येते.